मित्रांनो, कुठल्याही प्रकल्पाचे काम सुरू होत असताना या प्रकल्पामुळे अनेक नागरिक हे बाधित होत असतात. अशा प्रकल्पग्रस्तांना शासनाकडून अनेक प्रकारचा लाभ देण्यात येतो. या संबंधीचे शासकीय धोरण देखील ठरवले जाते व त्यानुसार बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना आर्थिक मोबदला देखील दिला जातो. अगदी याच पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जी काही कामे केली जात आहेत, अशा महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये देखील अनेक घरे बाधित होतात व अशाच बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांसाठी आता महत्त्वाच्या असलेल्या नव्या धोरणाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. तर या धोरणाकडे वळण्याच्या आधी तुमच्यापैकी फक्त 2.1% लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केले आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण वळूयात पुढच्या व्हिडिओकडे. तर मित्रांनो, सविस्तर वृत्त असे आहे की मुंबई महानगरपालिकेच्या प्रकल्पांमध्ये बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना आता 25 ते 40 लाख रुपयांचा मोबदला मिळणार आहे. याबाबतच्या नव्या धोरणाला आता प्रशासकीय मंजुरी मिळाली असून लवकरच या धोरणाची अंमलबजावणी देखील केली जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेकडून रस्त्याचे रुंदीकरण तसेच नवे रस्ते उभारणी, नाल्यांचे रुंदीकरण इत्यादी सोबतच अनेक प्रकल्पांची कामे सुरू असून यामध्ये अनेक घरे बाधित झालेली आहेत. या प्रकल्पग्रस्तांना महापालिकेच्या माध्यमातून माहुल या ठिकाणी घरे देखील देण्यात येत आहेत, परंतु त्या ठिकाणी असलेल्या रासायनिक कंपन्यांमुळे या ठिकाणी राहणे शक्य नसल्याचे सांगत संबंधित रहिवाशांकडून आंदोलन देखील करण्यात आली आहे. तसेच बरेच प्रकल्पग्रस्तांची मानसिक स्थिती असते की त्यांच्या राहत्या घरापासून ते लांब राहायला जाण्यास तयार नसतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता महानगरपालिकेने प्रत्येक विभागांमध्ये अशा प्रकल्पग्रस्तांसाठी घरे बांधण्याचा देखील महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. परंतु याला कंत्राटदारांकडून हवा तेवढा प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे आता प्रोजेक्ट इम्पॅक्टेड अर्थात PAP घरांचा प्रश्न निर्माण झाला असून त्यावर उपाय म्हणून पालिकेचे हे नवे धोरण आता फायदेशीर ठरणारे असल्याची माहिती देखील महानगरपालिकेचे सहआयुक्त आणि प्रभारी अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी दिली आहे. यामध्ये निवासी प्रकल्प बांधिताना 300 चौरस क्षेत्रफळानुसार आर्थिक मोबदल्याचे परिगणन केले असता शिव, वडाळा, ॲटोफिल विभागामध्ये सुमारे 23.82 लाख रुपये, कुर्ला विभागात सुमारे 24.37 लाख रुपये आर्थिक मोबदला द्यावा लागतो. त्यासोबतच वरळी, लोअर परळ, प्रभादेवी सुमारे 46.59 लाख रुपये, तर माहीम, दादर व धारावी विभागात सुमारे 49.59 लाख रुपये इतका आर्थिक मोबदला द्यावा लागतो. महानगरपालिकेच्या अंदाजानुसार श्रेणी 2 मधील पात्र झोपडीधारकांच्या आर्थिक मोबदल्याचे सरसकट परिगणन केल्यास देण्यात येणाऱ्या मोबदल्यामुळे महापालिकेवर जास्तीचा आर्थिक बोजा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कमीत कमी आर्थिक मोबदला 25 लाख व जास्तीत जास्त आर्थिक मोबदला 40 लाख रुपये दिले तर संबंधित प्रकल्पग्रस्त हा F उत्तर, LTR उत्तर इत्यादी विभागांमध्ये 300 चौरस फूट फरस बंद क्षेत्राचा फ्लॅट घेऊ शकणार आहे. त्यामुळे श्रेणी 2 करिता किमान आर्थिक मोबदला 25 लाख व जास्तीत जास्त आर्थिक मोबदला 40 लाख व श्रेणी 1 साठी कमीत कमी आर्थिक मोबदला 25 लाख असावा, अशा पद्धतीने आता बदल करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त यांनी दिले आहेत व यानुसार आता धोरण निश्चित करण्यात आले आहे. तर मित्रांनो, प्रशासनाने घेतलेला हा निर्णय बरोबर आहे की चुकीचा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.